खेळाच्या दृष्टीने पहिला पुकार. आज अंतिम सत्र शिवसागर सर एक प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप वाढला या ठिकाणी आपण पाहतोय. खूप लांबून प्रेक्षक उपस्थित आहेत. आपण या चित्रपट आहे हा सामना करायचा मुख्य गावांना असेल. चला या ठिकाणी पंचांचा ऑफिशियल डिसिजन घेतो. मॅच ऑन होते. आपण जर पाहिलं तर पहिल्या करायसाठी सर्व होत असताना महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी या संघाने आपण बघतोय आक्रमण करतोय. 7 नंबरचे जर्सी परिधान केलेला सुंदर खेळाडू आहे. ज्यांनी करायचं आपण जर बघितलं कबड्डीची अनेक मैदाने गाजवलेले देखील असतील. फक्त ही स्पर्धा त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत असताना कबड्डीची आवड बसून या मिडलाईन क्रॉस होते. मोठा धक्का बसतोय दुसऱ्या रत्नागिरी संघाला आणि पहिला गोल जिंकतोय तो महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी या संघाला. अतिशय जबरदस्त सुरुवात आहे आणि त्याचबरोबर डिफेन्समध्ये देखील कमाल केली आहे. एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंत या युक्तीचा प्रयत्न देखील या लढाईमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डिफेन्सचा मात्र बोलताना राहिला यावेळेला आणि त्यानंतर मात्र परेडवार पुन्हा एकदा सज्ज होत असताना 1 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे. सचिन साळवे लढाईसाठी सज्ज असताना 5 खेळाडूंचा डिफेन्स असेल. रोहन गवळे सर हा एक नामांकित खेळाडू आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा रोहन गवळे आणि तो चढाई करतो. या ठिकाणी आपण पाहतोय वेळोवेळी छान चढाई करतो. त्यांनी आधी स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवलं होतं. तो रोहन गवळे या ठिकाणी आपण पाहतोय. आरोही वैभव महाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करतोय आपण. आरोही संकेत ठाकूर यांना विनंती करतो आपण सन्मान करायचा. आरोही वैभव महाडिक यांचं त्यांनी खूप सहकार्य केलं, चांगले योगदान दिलं. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 4 नंबरची जर्सी परिधान केलेला शिवम चढाईसाठी सज्ज होत असताना 7 खेळाडूंचा दमदार डिफेन्स आहे. मागच्या तिथे सुरेश काकर पाहिला परंतु इथे कोचचा वापर करतोय, मोमेंटमचा वापर करतोय. डिफेंडर्सला देखील मिडलाईनच्या पलीकडे घेऊन गेला शुभम. वेळात जबरदस्त प्रदर्शन आपल्याला पाहायला शुभम यांच्याकडे देखील. दरम्यान समोरचा बलाढ्य संघ आहे आणि बलाढ्य संघाच्या विरोधात कामगिरी देखील तेवढी तुमची बलाढ्य असणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होत असताना कोंबडा खेळाडू ज्याने सातत्याने चांगला प्रदर्शन कबड्डीच्या मैदानातून साजरे केले. चौगले सर आपण पाहतो त्यांना पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं. एकाच चढाईमध्ये जर 2 गुण मिळवले तर या ठिकाणी पारितोषिक आहे आणि पारितोषिक जाहीर केलं आहे ते अविनाश ठाकूर यांच्याकडून. एकाच चढाईमध्ये जर 2 गुण मिळवले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वैभव चौगुले यांना वैभव चौगुले सध्या ग्वाल्हेरमध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे ग्वाल्हेरवाल्यांचं प्रेम त्यांच्यावरती जास्त आहे. बघूया वैभव कोणत्या पद्धतीने कबड्डी या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करत आहे. तर त्याबरोबर काल देखील आपण एक पारितोषिक पाहिलं होतं. यावेळेला मात्र चढाई तुला सरळ डॅश केले लॉबीच्या बाहेर जाऊया. एका गुणाची कमाई पुन्हा एकदा होत असताना महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी या संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र आक्रमणावरती सज्ज होतोय रोहन गमरे ज्याचा सातत्यानं बोलला ज्या गाडीची त्याच्या मात्र सातत्यानं कबड्डीच्या मैदानात उभं राहिले तो रोहन गमरे करायसाठी सज्ज होत असताना समोरकार शिकारी शिकार करायचा रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न झाला. बहुत चांगला प्रयत्न होता परंतु अपयशी ठरलाय का सक्सेस ठरलाय हे देखील बघणं फार महत्वाचं असेल. गळ्यातले देखील परंतु योग्य रेटची चांगला देखील झाले परंतु प्रयत्न त्याने चांगला रिव्हर्स किकचा देखील केला होता. हा प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे. या ठिकाणी शिकायला मिळतं या ठिकाणी खूप गॉगलचे प्रेक्षक गॉगलचे युवा खेळाडू खेळ पाहतात की रोहन गमरे सातत्याने चढाई करतो आणि नंतर धबधबी चढाई करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणचे गॉगलचे जे संघ पाहिले आपण एक चढाई केल्यानंतर दुसऱ्याला चढाईला पाठवलं तर तरी सातत्याने निदर्शनास येतं आणि याच्यासाठी फिटनेस आवश्यक आहे. कबड्डी स्पर्धा डिक्लेअर झाल्या की आमचे खेळाडू सरावासाठी राहायला लागतात तर असं व्हायला नाही आणि म्हणून गॉगल थोडं या कबड्डीमध्ये पाठी पडतात. एखाद्याचं नाव झालं की तो खेळाडू लगेचच जमीनमध्ये असतो आणि मग त्यानंतर मात्र ज्यावेळेला स्पर्धेचं आयोजन असतं त्याच वेळेला फक्त सरळ करण्याची पद्धती गॉगलमध्ये लागू आहे आणि म्हणून गॉगल कबड्डीमध्ये थोडं कमी आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, प्रचंड तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील, घाम गाळावे लागतील. तुम्हाला कबड्डीच्या मॅच वरती जर यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस तुमचा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि त्याचा प्रत्येक मात्र महापुरुष पोलीस रत्नागिरी हा संघ देखील दाखवतोय. सातत्याने चढाई करताना आपल्याला रोहन गमरे सर देखील पाहायला मिळत आहेत. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर कबड्डीची सेवा करताना देखील या खेळाडूंना आपण सातत्याने पाहतोय. आक्रमण करतो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला अजय लोहार दुर्गा युवक मंडळ रत्नागिरी या संघाला. तिसऱ्या चढाईसाठी वैभव चौगले ज्यांना दोन जरी खेळाडू टिकले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अविनाश ठाकूर यांच्याकडे बघूया वैभव चौगले कोणत्या पद्धतीने चढाई करतायत आणि मात्र यशस्वी करतात ते वैभव गुण मिळवून देतात. प्रथमच महापुरुष रत्नागिरी संघाला अजून वैशिष्ट्य असं
रत्नागिरी संघ जेव्हा महापुरुष पोलीस रत्नागिरी संघ दाखल होत असतो त्यावेळेला त्यांच्यावरती नक्की दडपण असतं, कारण त्यांना 24 तास सेवा बजवायची असते आणि अशा वेळेला सेवेतून वेळ काढून ते खेळण्यासाठी नेहमी दिलासरी सज्ज होत असतात. हे सुद्धा कौतुक आहे. नक्कीच सर. आणि खूप मेहनतीने हा संघ तयार होत असतो. वेगवेगळ्या खेळाडू त्यांच्या संघामधून खेळत असतात. आता इतर संघ आपण पाहतो की गावागावामधून असलेले खेळाडू असतात, ती कॉम्बिनेशन लगेच होऊ शकतो, परंतु वेगवेगळ्या गावाहून आलेले सर्व खेळाडू एकत्र करून त्या ठिकाणी एक चांगलं टीम कॉम्बिनेशन बनवण्याचा प्रयत्न हा महापुरुष पोलीस रत्नागिरी नेहमी करत असतो. वैभव चौगुले चढा करतायत. दीपक दादा ज्यावेळेला एखादा संघ कबड्डीच्या मैदानावरती खेळत असतो त्यावेळेला त्या संघामध्ये 7 खेळाडू त्या मॅच मध्ये खेळत नसतात, तर कुठेतरी संपूर्ण गावाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी त्या मॅच मध्ये करत असतात. त्याच्यामुळे तुमच्या पाठीमध्ये तुमच्या गावाची देखील प्रार्थना असते, प्रिय असते. तुम्ही चांगला खेळ जर केला तर नक्की तुमच्या गावाचं नाव देखील मोठं होत असतं आणि ज्यावेळेला तुमचं प्रदर्शन थोडंसं कुठे वीक आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेला तुमच्या गावाचं नाव देखील थोडंसं बॅकअप वरती जात असतं. म्हणून कुठेतरी जो प्रयत्न करा तो कार्यात्मक चांगला गरजेचं आहे. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर एका गावामधून 2-2, 3-3 संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याही पेक्षा जर एका गावाचा जर एक मजबूत संघ केला आणि दुसरा जर उपसंघ जर निर्माण केला तर मला वाटतं गावाचं नाव चांगल्या पद्धतीने रोशन देखील होऊ शकतं. अर्थात त्याच्यासाठी एकीची भावना तुमच्याकडे दृढ असणं गरजेचं फार महत्वाचं आहे. नक्कीच. आणि कबड्डी ते शिकवून घेत असतं की तुम्ही 7 खेळाडू एकत्र आल्यानंतर चांगली पद्धत चांगल्या पद्धतीचा खेळ होऊ शकतो. एकत्र करण्याचं चांगल्या पद्धतीचा विजय हा कसा पद्धतीने मिळू शकतो कबड्डीमध्ये सुद्धा शिकण्यासारखं आणि त्याच कबड्डीसाठी आपण गावाचे एकत्रीकरण असणं आवश्यक आहे. नक्कीच दीपक जर तुम्ही विचार केला तर प्रचंड या ठिकाणी तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल आणि मनापासून जर निर्धार केला तर तुमच्याकडे एक होऊ शकते. 2019च्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला सर्वांना हे शिकवलं दीपक दादा, कारण ज्या पक्षाचे 105 आमदार निवडून आले तो पक्ष विरोधी वाकावरती बसला आणि ज्या पक्षाचे 56, 54 आणि 44 आमदार निवडून आले ते पक्ष महाराष्ट्राचे गरजेचं आहे. एकजूट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं तीच एकी गावामध्ये देखील जर पाहायला मिळाले तर मला वाटतं एका गावात एक गळा घेतलं आपल्या नोकरीच्या बोर्डवरती देखील दीपक दादा पाहायला भेटेल. नक्कीच सर. हे चांगलं उदाहरण दिलं आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचं आणि त्यांना वैभव चौगुले या ठिकाणी यशस्वी होता. मात्र केवळ एक गुण होता. अजून एक गुण जर मिळाला नसते तर 500 रुपयाचा मार्केट झाला असतं तो वैभव चौगुले. एक चांगला प्रयत्न वैभव चौगुलेचा आपण पाहतोय. यावेळेला खेळासाठी सज्ज होत असताना जुन्नर रत्नागिरी या संघाचा एक उदयकर काढू युवा काढू उंच असा काढू उजव्या कोपऱ्यामध्ये बलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. त्यानंतर आपण बघितलं तर थोडासा संयम देखील त्या काळामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, परंतु सातत्यानं महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी या संघाकडनं आक्रमण करतोय. आपण जर पाहिलं तर गंभीर सर मात्र सातत्यानं आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सुरुवातीच्या सत्रामध्ये त्यांचा बोलबाला देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी मात्र ट्रायमध्ये गुणाची कमाई देखील ते करत आहेत आणि आपला संघ लीडवरती राहील याची दक्षता देखील घेतली. पुन्हा एकदा लीडरचा यशस्वी प्रयोग पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेला थर्ड ग्रेड असेल युवा टार्गेटवरती आक्रमण करते 23 नंबरला तुलसीदास आणि तुलसीदासला देखील डॉमिनेट केलंय. अतिशय जबर असा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. कॉम्बिनेशन टॅकलचं एक चांगलं उदाहरण उदाहरण आपल्याला महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी संघाच्या माध्यमातून वैशिष्ट्य घडतंय. मी मगापासून वैभव चौगुलेचा उल्लेख करतोय आणि त्यांना वाटतं ग्वागर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. दरम्यान चांगली पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र अपयशी ठरतो ते होऊन बघा. तर मगापासून आपण म्हणतो की ग्वागरचे स्थानिक संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दाखल होते आणि त्यातला एकही संघ पुढे गेला नाहीये. तर मात्र एक वैशिष्ट्य ठरतंय की ग्वागरचा एक खेळाडू मात्र या जिल्ह्याच्या संघातून खेळतोय आणि ग्वागरचा एक खेळाडू आता या ठिकाणी अजूनही क्वार्टर फायनल पर्यंत प्रतिनिधी करतोय. ग्वागरमध्ये आपण टाळ्यावरून त्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊया ते वैभव चौगुले यांना. तर नक्कीच त्या ठिकाणी गुहागरचं जे अस्तित्व आहे ते रत्नागिरी पोलीस संघाच्या माध्यमातून ते कोण ठेवण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र आला अंगावरती घेतला खांद्यावरती चित्र पाहायला मिळाला. दमदार डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. सरळ लॉबीच्या बाहेर भिरकावला. एका गुणाची विजयी संघामध्ये सामना खेळायचा. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य असणार आहेत यापुढचे, त्यामुळे नक्कीच ते चांगला प्रयत्न करतात ते महापुरुष पोलीस रत्नागिरी.
दीपक दादा या ठिकाणी जर दोन्ही पाहिलं तर 4 गुणांवरती खेळताना आपल्याला झुंजार रत्नागिरी संघ पाहायला भेटायचा 12 गुणांपर्यंत पोहोचलाय. महापोलीस पोलीस संघ रत्नागिरी संघ आणि त्याच्यामध्ये मोलाचे योगदान राहिले ते गंभीर सरांचं आणि त्याचबरोबर वैभव सरांचं देखील सातत्यपूर्ण खेळ या दोन्ही उमदा खेळाडूंच्या माध्यमातून देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट आपल्या नावावरती बुक करण्यासाठी महापोलीस पोलीस संघ रत्नागिरी इथे शर्तीचे प्रयत्न करताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. बोनसचा नियम शुअर आहे. आपल्याला माहिती आहे एक पाय बोनस पलीकडे पाहिजे त्याचवेळेस दुसरा पाय हवेमध्ये असणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्हाला बोनस पॉईंट भेटू शकतो. पंचांनी मात्र बोनस दावा केलेला होता खेळाडूने तो मात्र फेटाळलेला आहे. म्हणजे स्किल बोनस तुम्हाला मिळालेला नाहीये. 4 नंबरचे दान केलेला खेळाडू या मार्गाचा वापर करतोय गणितला जातोय. एका गुणाची कमाई झुंजार रत्नागिरी संघाच्या खात्यामध्ये होते. म्हणजे दीपक दादा आपण असं नेहमीच म्हणतो की कानूनचे हात लंबे होते परंतु झुंजार रत्नागिरी संघाच्या खेळाडूने देखील सांगितलं की आमच्याकडे देखील खेळाडू आहेत आणि आम्ही देखील खऱ्या टच पॉईंट घेऊ शकतो याचं चित्र देखील पाहायला मिळालं. नक्कीच एक चांगला प्रयत्न करतो झुंजार रत्नागिरी. काल सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने पहिल्यांदी खूप पिछाडीवर असताना फेंडसेकर कांचावाड बरोबर विजय ठेवला. तो अर्थातच मध्यंतरानंतर एक चांगला खेळ केला आणि त्यांनी विजय मिळवून दिला आपल्या संघाला. तर झुंजार रत्नागिरी या ठिकाणी महापुरुष पोलीस रत्नागिरी बरोबर एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न करतात. तर यावेळी तर आपण पाहिलं तर तो काही जसं जे होतोय युवा खेळाडू उमदा खेळाडू उंच पुढाचा खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये बलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. राईट कॉर्नरच्या खेळाडूला टिकण्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न देखील चढाईपटूच्या माध्यमातून सुरू आहेत. यावेळेला बोनस लाईन क्रॉस करण्याचा देखील काही अंश प्रयत्न झाला परंतु सांगताना आता मात्र थर्ड रेड असेल डू ऑर डायरेक्ट वरती सज्ज होत असताना महापोलीस पोलीस संघ रत्नागिरी या संघाचा उमदा खेळाडू खऱ्यातून 4 खेळाडूंचा भरणा असणारा हा पोलीस संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि इथे मात्र सहजरित्या बोनस पॉईंट देखील प्राप्त केला जातोय. कॉन्फिडन्स होता किती शुअर होता खेळाडू कारण ज्या पद्धतीने त्याने एफर्ट केला तर नंतर मिडलाईन क्रॉस केली त्याला कुठेतरी माहिती होतं की यस मी नक्कीच प्रयत्न केलाय आणि तो सक्सेस देखील करेल. त्यानंतर मात्र पलटवार करण्यासाठी सज्ज होतोय 4 नंबरची दर्शी कल्याण किल्ला खेळाडू हा देखील खऱ्या हाताने संपर्कात स्वीकारला आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे परंतु सूर्य डिफेन्स आपल्याला पाहिजे समोर होणार आहे ब्लॉक केलाय चढाईपटूला आणि डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई होत असताना आपल्याला पाहिजे दीपक दादा एक वेळा चीनची दिवार आपण भेटू शकतो परंतु हा डिफेन्स भेटणं थोडंसं अशक्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळालंय कारण दमदार डिफेन्स आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सातत्यानं प्रचंड मेहनत घेतली संघर्ष केला फिटनेस चांगला आहे आणि या फिटनेसच्या जोरावरती बलाढ्य झुंजार रत्नागिरी संघाला आतापर्यंत रोखलंय ते खऱ्या अर्थानं महापोलीस पोलीस संघ रत्नागिरी या संघाने. नक्कीच सर या ठिकाणी संदीप प्रभाकर मोरे प्रेक्षकांमध्ये मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचे. संदीप प्रभाकर मोरे आपण जर पाहिजे 20 सेकंदाची एक चालू असते आणि एकूण आपण जर खऱ्या जर बघितलं एक आदर्श खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल ते गंभीर दरम्यान इथे मात्र पुन्हा प्रयत्न चांगला केलाय. एका गुणाची कमी होत असताना झुंजार रत्नागिरी या संघाच्या खात्यामध्ये आपण जर बघितलं तर खऱ्यातून एक आयकॉन खेळाडू कसा असावा याचं एक मोठं उदाहरण सेंड केलंय ते खऱ्यातून रोहन गंभीर सरांनी आणि तेच पुन्हा एकदा सगळ्यासाठी सज्ज होत आहेत. उजव्या कोपऱ्यामध्ये बलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न नजर हाती दुर्घटनासाठी आपण जर बघितलं तर वेगाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न देखील झाला. कुठेतरी पूर्वानुमान देखील व्यक्त केलं होतं की जर आपण बोनसचा प्रयत्न केला तर डिफेंडर साहेब अँगलवर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच मोमेंटला मात्र त्याने सूर मारण्याचा प्रयत्न केला मिळण्याच्या दिशेने प्रयत्न डिफेंडरचा फसला एका गुणाची कमाई रोहन गंभीर सरांच्या खात्यामध्ये देखील झाली आणि त्याचबरोबर महापोलीस पोलीस संघ रत्नागिरी हा एका गुणाच्या माध्यमातून गुण फलकावरती पुढे सरकताना देखील पाहायला मिळेल. त्याच वेळेला 4 नंबरची दर्शी परिधान केलेला झुंजार रत्नागिरी संघाचा झुंजार खेळाडू चढाई मार्गावर सज्ज आहे परंतु त्याचा आकडे इथे रोखला जातोय. आपण बघितलं शुभम चढाईसाठी गेलेला होता परंतु शुभमला पारमध्ये यश मिळालेलं नाहीये. त्याला देखील परतावं लागेल बॅकलाईनच्या पाठीमागे आणि कुठेतरी शर्तीचे प्रयत्न सातत्याने होत आहेत परंतु अपयश येत आहे कारण समोर आहे बलाढ्य महापोलीस पोलीस संघ रत्नागिरी आपल्याला पाहायला भेटतोय. रोहन गंभीर सरांनी जबरदस्त खेळ सादर केल्यानंतर एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून होत असताना या स्पर्धेमध्ये एकच नावाची चर्चा आहे. या मॅचमध्ये सातत्याने एकच नावाचा आवाज येतोय ते नाव म्हणजे खऱ्या अर्थानं रोहन गंभीर सरांचं कारण दीपक दादा देखील आपण बघायचे म्हटले होतं ते सातत्याने तोडाडू चढाई करतोय म्हणजे विजयी जे सैन्य असतं त्यांना पाठीमागं बोलवायचं नसतं. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण पाकिस्तानमध्ये आक्रमण केलं ज्यावेळेला काश्मीरमध्ये आपल्या आक्रमण झालं होतं त्यावेळेला आपण
आपण लाहोर पर्यंत पोहोचलेलो होतो, परंतु तिथून मात्र आपल्या सैन्याला पाठीमागे आपण बोलवलेलं होतं, कारण ती चूक इथे मात्र या मॅचमध्ये होणार नाहीये. रोहन गंभीर सातत्याने यशस्वी ठरले, त्यामुळे त्यांना पाठीमागे बोलवलं जाणार नाही, सातत्याने लढाई करण्यासाठी त्यांनाच पाठवलं जाईल, कारण तो खेळाडू आहे तो कुठेतरी तालासुरामध्ये आहे, त्याला आता लय सापडलेली आहे, त्याला सूर सापडलेली आहे. म्हणजे आता कुठेतरी महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी संघाला एवढं जाणून झाले की आपल्या संघाकडे एक मोठी लीड आहे, ही लीड प्रतिस्पर्धी संघ क्रॉस करणार नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी रोहन गंभीरचं पुन्हा एकदा चांगल्या खेळण्यामध्ये यशस्वी ठरले, तर त्यांच्या संघासाठी पुढच्या मॅचच्या दृष्टीनं हा खेळाडू फार महत्वाचा ठरेल. दरम्यान पुन्हा एकदा 23 नंबरचे दर्शी परिधान केला आणि पलटवार करण्यासाठी पुण्याच्या रोहन गंभीर सज्ज होत असताना 1 नंबरची दर्शी परिधान केलेली आहे. हे उमदा काढू आपल्याला कालवेळा थर्ड रेड असेल डुआ डायरेक्ट आहे. यावेळेला मात्र प्रयत्न टॅकल करण्याचा आणि आपल्याला मात्र जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान फर्स्ट आपला खेळ देखील संपलाय. जाणून घेऊया दोन संघामध्ये कोणता संघ किती गुणांनी खेळतोय. महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी तर 6 गुणांवरती खेळतोय. झुंजार रत्नागिरी संघ म्हणजे तब्बल 12 गुणांची आघाडी असेल महापुरुष पोलीस संघ. रत्नागिरी संघाकडे छोटासा ब्रेक घेतो, परत येतोय पुढे जाऊन आपण पाहतोय शिवदत्त क्रीडा मंडळ वेळेश्वर अंकुश मोहिते सर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. अंकुश मोहिते सर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. पहिल्या सत्रामध्ये खेळाडूवरती असणारा झुंजार रत्नागिरी संघ दुसऱ्या सत्रामध्ये कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यासाठी मात्र त्यांची रणनीती सुद्धा काय असेल हे देखील बघणं फार इंटरेस्टिंग असेल. 3 खेळाडू डिफेन्स वरती तैनात आहेत, तर चढाईसाठी सज्ज होत असताना पुण्याचा रोहन गंभीर सर पहिल्या सत्रात एक रोहन गंभीर सरांनी लढवलाय, तर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या संघाकडे जी 12 गुणांची आघाडी आहे ती पुढे वाढवण्याचा प्रयत्न रोहन गंभीर सर नक्कीच करताना देखील पाहायला मिळू शकतात. यावेळेला मात्र उजव्या कोपऱ्यामध्ये बलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील केलाय. लांब हाताचा वापर करून गडी जिंकण्याचा देखील त्यांचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र फसलाय. एक एमपी रेड देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर पलटवार केला जाईल. 23 नंबरची दर्शी परिधान केलेल्या खेळाडूच्या माध्यमातून झुंजार रत्नागिरी संघाचा तुलसीदास शिर्के चढाई मार्गावरती सज्ज होत असताना 23 नंबरची दर्शी परिधान करून यावेळेला बोनसचा एफर्ट सक्सेसफुल ठरतोय. एका गुणाच्या माध्यमातून जी पिछाडी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न देखील केला जाईल, परंतु बोनस गुणाच्या माध्यमातून त्याचा जो सगळं सहकार्य बॅकलाईनच्या पाठीमागे बसलाय तो रिवायवल होणार नाहीये. जर तुमच्या खेळाडूला रिवायवल करायचं असेल तर तुम्हाला डिफेन्स किंवा चढाईमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं असतं. यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत वैभव सर 11 नंबरची दर्शी परिधान केलेले खेळाडू. मगाशी दीपक दादांनी सांगितलं की गुहागर पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि गुहागरमध्ये जे जे खेळाडू कबड्डीचा खेळ खेळतात त्यांच्यासाठी एक आयडियल खेळाडू, एक आदर्श खेळाडू, एक आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच त्यांच्याकडे आपण अर्वाने पाहू घेऊ शकतो. आता यावेळेला जर बघितलं तर पुन्हा एकदा तुलसीदास शिर्के सज्ज होत असताना चढाई मार्गावरती मागच्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई केली होती. या इनिंगमध्ये देखील या चढाईमध्ये देखील बोनस गुणाची कमाई करतील का, त्यांच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल का, परंतु प्रयत्न फसलाय. इथे गुणाची कमाई होत नाहीये आणि थर्ड रेड असेल डुआ डायरेक्ट आणि डुआ डायरेक्ट वरती दस्तूर बुद्ध आपण जर बघितलं तर ब्रह्मास्त्र यावेळेला महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी संघाचं आक्रमण करताना पाहायला मिळते. 3 खेळाडू डिफेन्स मार्कवरती आहेत. सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी आहे डिफेन्स मध्ये आणि आपल्याला मात्र संघर्ष सातत्याने सुरू होता, परंतु याला म्हणतात खऱ्या अर्थाने संघर्ष, याला म्हणतात रोहन गंभीरचा दीपक दादा. सर मी प्रेक्षकांना विनंती करतो, आपण वाघाचे जास्त प्रेक्षकांना चांगल्या कबड्डीसाठी चांगल्या काळात स्वतंत्र झालं पाहिजे. किती मेहनत आणि प्रो कबड्डीच्या नियमांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपयोग होतोय. सर 30 सेकंदाची जी चढाई असते पंचांना सुद्धा काही टेन्शन नाही आहे की 30 सेकंद होईपर्यंत त्या खेळाडूला एक संधी मिळते हे यातून स्पष्ट होत आहे. नक्कीच दीपक दादा हा खेळाडू संघर्ष करत होता, त्यामुळे पंचाने देखील प्रतीक्षा केली आणि बघा त्या प्रतीक्षेला यश देखील आलं. पंचाने दाखवलेला जो विश्वास होता चढाईपटू होता, तो विश्वास देखील चढाईपटूने खऱ्या अर्थाने यशस्वी देखील ठरवला, मिडलाईन क्रॉस केली आणि इथे जर आपण बघितलं तब्बल 5 गुणांची कमाई रोहन गंभीर सरांच्या माध्यमातून. अर्थात या ठिकाणी प्रचंड मेहनत देखील सातत्याने घेतलेली आहे. दुहेरी भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिजे. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, जनतेची सेवा देखील करायची. ज्यावेळेला आपण कबड्डीच्या कोर्टवरती उतरतो त्यावेळेला क्रीडा रसिकांचं मनोरंजन देखील करायचं आहे. रोहन गंभीर सरांना पार पाडावं लागतात. 23 नंबरची दर्शी परिधान केलेला
तुलसीदास शिर्के सज्ज होतोय साठी मध्ये दुवा डायरेक्ट आहे. पहिल्या आपण जर बघितलं सत्रामध्ये तब्बल 7 गुणांची बरी मोठी आघाडी होती, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये त्याच्यामध्ये अजून देखील वाढ होताना आपल्याला दिसत होते. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आणि बघता बघता जोरदार रत्नागिरी संघ अलाउड देखील झाला. अलोक गेल्यामुळे मोठं योगदान कोणाचं होतं तर ते रोहन गंभीर सरांचं सातत्यानं तेच खेळाडू पुण्याच्या चढाईला सामोरे जात असताना 7 खेळाडू डिफेन्स करतात. बोनस लाईन देखील ऑन असेल, परंतु इथे टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न होईल का, बोनस पॉईंट देखील प्राप्त केली जाईल का, हे देखील पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल. रोहन गंभीर सरांनी एक हाती किल्ला लढवून पहिल्या सत्रामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिलीच होती, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये देखील या मॅच मध्ये आदिराज्य दाखवताना हे खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील. नक्कीच सर, मी मगाशी पॉइंट आउट केलं त्या पद्धतीने रोहन गंभीर किती चढाई करतोय आणि त्याचं जर गणित केलं एकूण सामने आणि एकूण चढाई तर तो विश्वविक्रम सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर दीपकला कदाचित रोहन गंभीर सरांचं या मॅच मध्ये सुपर हिट पूर्ण झालेला असं बहादर वेळ त्यांनी सादर केलाय. म्हणजे त्याच्यामध्ये इतर त्याची आपण सुपर हिट देखील बघितले, त्या सुपर हिटच्या जोरावरती एव्हाना रोहन गंभीर सरांचं सुपर हिट पूर्ण झालेलं आहे. दरम्यान त्याच वेळेला मात्र सुरेख टॅकल देखील झालेला आहे. सौ सुनारकी होते लोहारकी होते या विषयी प्रमाणात आतापर्यंत वर्चस्व तुमचं होतं. संदीप मोरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही आपण सन्मान करतोय. शिवदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने शिवदत्तचे सदस्य नितीन कोळेकर यांना विनंती करतो संदीप मोरे यांचा आपण येथूनचा सन्मान करूया. ही सर्व सहकारी यांनी खूप मोठे योगदान या स्पर्धेसाठी दिले आहे आणि त्यांच्या योगदानातून ही स्पर्धा आपण यशस्वी करताना पाहायला मिळते. संदीप मोरे यांचा सन्मान होतोय नितीन कोळेकर यांच्या शुभ हस्ते. चढाई होती अर्थातच महापुरुष पोलीस रत्नागिरी. चढाईसाठी सर घेऊन असताना 9 नंबरची जर्सी परिधान केलेला आधी एक कार कार्ड आहे, चमकता सितारा आहे. आपल्याला पाहायला मिळतं महापुरुष पोलीस रत्नागिरी या संघाच्या माध्यमातून मॅच ज्यावेळेला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जाईल त्यावेळेला मॅच मधला थरा आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. पुरेपूर सातत्यानं सुंदर रत्नागिरी खेळण्याचा प्रयत्न करतो. अचूक टीमला एका गुणाची कमाई सुंदर रत्नागिरी संघाच्या नात्यामध्ये होईल. कदाचित कालच्या सामन्याची आज देखील पुनरावृत्ती होईल का. काल देखील फ्रेंड सर्कलच्या विरोधात खेळत असताना सुंदर रत्नागिरी संघ पहिल्या सत्रामध्ये बॅकवर्डवरती होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये चांगला पलटवार केला, सामना जिंकून दिला. आज देखील तो किस्सा गिरवला जाईल का, त्याच मॅचची पुनरावृत्ती होईल का. दीपकला मॅच मात्र इंटरेस्टिंग मोडवरती आपण पाहतोय. नक्कीच सर, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेले दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ रत्नागिरीचे आहेत. मला वाटतं तालुका रत्नागिरीला दोन्ही संघ खेळत असतील आणि त्यामुळे दोघांचाही अनुभव आणि अजमावण्याचा प्रयत्न दोन्ही संघ या ठिकाणी करत आहेत. एकमेकांचा खेळ दोघांनाही माहिती आहे आणि त्यामुळे पाहू शकतो पुन्हा एकदा रोहन गंभीर तिसऱ्या चढाईचा नेहमी आवाज स्वीकारण्यासाठी सज्ज असतो. तो रोहन या ठिकाणी आता खेळण्यासाठी सज्ज आपल्या तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न, लांब आतून मध्य रक्षकाला टेकण्याचा प्रयत्न रोहन गंभीरचा. ही महत्वपूर्ण चढाई असणार आहे. पाहू शकतो आपण महत्वपूर्ण चढाई असणार आहे कारण रोहन गंभीर एकमेव चढाई करता महापुरुष पोलीस रत्नागिरीमध्ये पाहतोय. कारण वैभव चौगुले पुढच्या बाहेर आहे, त्याला 7 वेळा चढाईकर बाहेर आहे आणि आपण कोणत्या पद्धतीने चढाई होते मात्र आत्मविश्वासपूर्ण बोनस घेऊन मिळवून देतो तो महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाला तिसऱ्या चढाईमध्ये यशस्वी ठरतात. कॉन्फिडन्स तुमच्याकडे भेटण्याचं गरजेचं आहे. बघा त्यावेळेला आपण बघितलं की महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी संघ गुणाच्या माध्यमातून एका गुणाची कमाई करतोय. त्याच वेळेला सुंदर रत्नागिरी या संघाने देखील बोनस घेण्याची जी रणनीती आहे ती वापरण्याचा देखील प्रयत्न केला. मला वाटतं या मॅच मध्ये सुंदर रत्नागिरी संघाला कमबॅक करण्याची चांगली संधी आहे. रणनीती काय वापरावी लागेल, सातत्यानं चढाई कोण करतोय, रोहन गंभीर करतोय. म्हणजे जर तुम्ही त्याला यशस्वी टॅकल दिलं तर तो खेळाडू आहे तो बॅकलाईनच्या पाठीमध्ये जाऊ शकतो आणि मॅच मध्ये कमबॅक करण्याची चांगली संधी पुण्याचा सुंदर रत्नागिरी या संघाकडे येऊ शकते. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड आणि प्रचंड मेहनत आणि संघर्ष करावा लागेल. सर एक संघ चढाई करून सुद्धा किती स्पीड पाहू शकतो आपण घडवू शकतो. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेवढा त्या स्पीडने तो बाहेर येतोय. किती मेहनत असणार आहे, किती फिटनेस असणार आहे. तर यावेळेला प्रयत्न नक्कीच झाला होता हनुमान उडी मारण्याचा, परंतु हा प्रयत्न देखील निष्फळ ठरला. हाणून पडला गेला तो डिफेंडरच्या माध्यमातून. एका गुणाची कमाई मात्र डिफेन्स मध्ये संरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी या संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर पुनश्च आक्रमण करण्यासाठी सज्ज होते तो रोहन गंभीर. मॅन ऑफ रत्नागिरी पोलीस संघाचा संतोषचा स्वीकारा. सातत्यानं चढाई आणि चढाई कुठेतरी चढाई
शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे मला वाटतं दीपक दादा रोहन गंभीर हे नाव नक्कीच आता सिद्ध झालंय. आणि ही एकच स्पर्धा नसेल, मी खूप वेळा स्पर्धा पाहिली आणि त्यावेळेला महापुरुष पोलीस संघटनेला खेळताना पाहिलं. त्यावेळेला रोहन गवळेची टीम आपण पाहू शकतो. आणि एक महत्वपूर्ण चढ होती की रोहन गवळे टॅकल करण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र कोणत्या बाहेर जातोय की रोहन गवळे एक महत्वपूर्ण यश मिळते ते झुंजार रत्नागिरीला. दीपक दादा बघा या ठिकाणी तो बऱ्याच वेळानंतर ऑफकोर्ट चाललेला आहे, बॅकलाईनच्या पाठीमागे गेलाय, परंतु माझ्याकडे अशी चूक झालीच कशी अजून देखील त्याला विश्वास बसत नाहीये की मी नेमकं काय केलंय. आपण चर्चा करू तर रोहन गंभीर सरांना कुठेतरी रणनीती म्हणून त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे बाहेर पाठवणं गरजेचं होतं आणि नेमकं यशस्वी देखील ठरले. मॅच मध्ये कंपेअर करण्याची चांगली संधी झुंजार रत्नागिरी संघाकडे चालून आली. नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती ते बाहेर आहेत, म्हणजे खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत ते महापुरुष पोलीस रत्नागिरीला. एक चांगली या ठिकाणी संधी प्राप्त झाली आहे आणि ती झुंजार रत्नागिरी. बघा या ठिकाणी रोहन गंभीर सर पास झाली आणि त्यानंतर मग आहे यावेळेला ते धरायला पास झाला तर मला वाटतं मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकतो झुंजार रत्नागिरी या संघाचा. परंतु इथे त्याला एक पटूला मेहनत घ्यावी लागेल, त्याला तुम्हाला कमाई करणं गरजेचं असेल कारण इथं रेड आहे जो रेड आहे याचा अर्थ अगोदरच्या 2 रेड आपण एमटी पाहिल्या होत्या. 2 दिनाची वेगळी कमाई करू शकतो परंतु 2 डिफेन्स आहे पहिला आपण केलाय 11 नंबर दिला डिफेंडर्सने त्यानंतर मात्र सपोर्ट मिळाला इथे खेळाडूंचा देखील, परंतु इथे मात्र सूर्य प्रयत्न आहे अवसर ते डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. अँकर होल्ड केलं प्रयत्न मात्र नक्कीच केला परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि डॉक्टर सुपर टॅगाच्या माध्यमातून तब्बल 2 गुणांची कमी झाली. शेवटची बाब शिल्लक आहे 28 गुणांवरती खेळतोय महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी, तर तब्बल 14 गुणांवरती खेळतोय तो खऱ्या अर्थानं झुंजार रत्नागिरी संघ, म्हणजे तब्बल 14 गुणांची आघाडी आहे. अर्थात या ठिकाणी 14 गुणांची पेचाडी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये भरून काढणं थोडंसं डिफिकल्ट आहे, अवघड आहे, परंतु अवघड वाटणारं उद्दिष्ट तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला आत्मविश्वास उंचावणं गरजेचं आहे. रोजगार हमीवरती काम करणारे आपण सर्वांना आर पाटील साहेब आठवत असते मित्रांनो, प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावरती महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय असे गृहमंत्री देखील ते बोलले आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. रेल्वे स्टेशनवरती ज्या विचारे नरेंद्र मोदी पुढे जाऊन दुसऱ्या देशाचे प्रधानमंत्री बनले आत्मविश्वासाच्या जोरावरती आत्मविश्वास तुम्हाला तुमच्यावर निर्माण करता आला पाहिजे. परंतु तो आत्मविश्वास मात्र रत्नागिरी पोलीस संघामध्ये दीपक आपल्या सातत्यानं काय आहे. नक्कीच पुन्हा एकदा पाहतो आपण जो ऑलआउटचा संभव होता तो संभव या ठिकाणी दिसतोय अर्थातच झुंजार रत्नागिरीकडून. एक चांगली ट्रॅकर केली, 2 वेळा सुपर ट्रॅकर झाले आणि प्रो कबड्डीच्या नियमांचा वापर करत 2 गुणांची कमाई तिची महापुरुष पोलीस रत्नागिरीकडून आपण पाहतो. चांगली संधी होती झुंजार रत्नागिरीला, परंतु ती संधी मात्र गमावली आहे आणि वारंवार संधी मात्र कुठेतरी आपल्याला मिळत नाहीये. यावेळेला मिळाली होती पण संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेला विजय, कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश आपल्याकडे विजय असतो. असंख्य संकटांवरती मात्र मिळवली लागली आहे. इतिहास असतो इतिहास घडवण्याचा प्रयत्न झाला परंतु पुन्हा एकदा अपयश आलंय आणि महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी या सामन्यामध्ये मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेणारा तर यावेळेला महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी संघ 3rd रेडवरती खेळतो. रोहन गंभीर सर पुन्हा एकदा 3rd रेडचं शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेत आहेत. चढाईसाठी सज्ज उतारा देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि इथे शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत. रोहन गंभीर सरांना मात्र सुरेख टॅकल केलं गेलं. संघर्ष सुरू आहे. मागच्या चढाईमध्ये तो संघर्ष यशस्वी झाला परंतु या चढाईमध्ये निष्फळ ठरला प्रयत्न आणि एका गुणाची कमाई झुंजार रत्नागिरी संघाच्या खात्यामध्ये होत असताना अत्यंत चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये मात्र डिफेन्स बोलताना पाहायला भेटेल. यावेळेला लॉबीचा आधार घेऊन क्रॉस झाले आणि पुन्हा एकदा रत्नागिरी पोलीस संघ बॅकफुटवरती साईडला स्थितीकर निर्माण झाले परंतु त्या स्थितीला खऱ्याचं मूर्त रूप देण्यासाठी झुंजार रत्नागिरी संघाला मात्र चांगला प्रयत्न करावा लागेल. यावेळेला सज्ज होत आहे 9 नंबरची दोन्ही खेळाडू बाद झाले तर ऑल आउट होऊ शकतो महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल. अद्वितीय पराक्रम तुम्हाला दाखवावा लागेल. यावेळेला मात्र त्यांचं काय घडलंय आपल्याला पाहायला मिळालाय आणि 2 गुणांची कमाई पोलीस रत्नागिरी संघाच्या खात्यामध्ये होताना शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत.
आणि 2 मिनिटाच्या उर्वरित खेळामध्ये वाटलं की पलटवार होईल असं काय होणार नाहीये. एक खेळाडू तर रिटायर झालाय, तो फार मोठा करणार नाहीये, तो पण स्वीकारणार नाहीये. टोटलचा देखील प्रयत्न होतोय. उजव्या कोपऱ्यामधला जो डिफेंडर आहे त्याचं लक्ष मात्र अँकल रोडवरती असेल. आता त्याला मात्र कव्हरचा खेळाडू समोर आलाय. ब्लॉक काढण्याचा अपयशी प्रयत्न केले पाहिजे मला. आणि किती खेळाडू बाद झाले कव्हर 1 2 3 खेळाडू घातले. आणि अर्थातच वैभव चौगुले सरांनी जे पारितोषिक जाहीर केलं होतं एका चॅनलमध्ये 2 गुण मिळवले तर 500 रुपयाचं अविनाश ठाकूर यांच्याकडून असलेला आणि त्या 500 रुपयाच्या मानकरी ठरतात वैभव चौगुले. वैभवजी अभिनंदन, मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. कारण 500 रुपयाचे कॅश प्राइज तुम्ही प्राप्त केले. एका चढाईमध्ये तब्बल 2 खेळाडूंना तुम्ही बाद केलंय आणि जे पारितोषिक तुमच्यासाठी लावलेलं होतं ते देखील तुम्ही प्राप्त केलंय. आता मात्र स्थिती बदलता भेटते. शेवटचा 1 मिनिटाचा काही शिल्लक होता आहे अजून देखील. आपण जर बघितलं याच्या अगोदरची स्थिती काय होती, रत्नागिरी पोलीस संघ हा बॅकवरती होता, ऑलआउट होता, परंतु आता स्थिती थोडीशी उलटी आहे. संघाचे जिंकून गजानन संघ खेळशी दोन्ही संघाला तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपता आपण लगेचच मैदान ताबा घ्यायचा आहे. संघाचे जिंकून गजानन संघ खेळशी. दरम्यान त्याच वेळेला पुण्याचे कसं जे होतोय आक्रमण करण्यासाठी झुंजार रत्नागिरी संघाचा 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला युवा खेळाडू ज्याच्याकडे पोटेन्शियल तर खूप आहे. यावेळेला मात्र बघा प्रयत्न चांगला केलाय. बोनस लाईन क्रॉस करण्याचा पर्यंत वेग ट्रॅकर आणि एका बरोबर 1 पॉइंट मिळतो. एकंदरीत 2 गुणांची कमाई देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 गुणाच्या कमाईच्या माध्यमातून जी पिछाडी होती, जो फासला होता, जे काही अंतर होतं ते अंतर थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न झुंजार रत्नागिरी संघाच्या माध्यमातून नक्कीच झालेला आहे. परंतु त्याच वेळेला पुन्हा एकदा चढाई होत असताना रोहन गमरे सर, मला वाटतं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जर चढाई आपण केल्या असतील तर त्या रोहन गमरे सरांनी केलेल्या आहेत. आणि त्यांचा जो संघ आहे तो एका चांगल्या लीडवरती आपल्याला पाहिजे, चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला भेटतोय. आणि कुठेतरी उपांत्य फेरीच्या दिशेने यशस्वी वाटचाल आता मात्र पोलीस संघ रत्नागिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बदरवासला आणि महापोलीस पोलीस संघ रत्नागिरी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय झाला. वेळ नंबर जबरदस्त खेळ.